गाव म्हणजे हा एक प्रकारचा कुटुंबच आहे. बरोबर. इतका आहे की हा विस्तारित हा. आहे. ग्रामपंचायत मध्ये घोटाळा झाला म्हणजेच याचा अर्थ आहे की त्या गावचे लोक जागरूक नाही. 50,000 मध्ये आपण 50 लाखाचा पुरस्कार म्हणजे गावाला आणून दिला आणि त्यामुळे माझ्याकडे आतापर्यंत पुरस्काराच्या माध्यमातून 1,61,00,000 आपण आणलेला आहे. आणि आम्हाला जो भारत देशातून पहिला नंबर आला तर तो आम्हाला कार्बन न्यूट्रल मध्ये म्हणजे वातावरणीय हवामान बदल 1 करोडची जी मुख्यमंत्री योजना झाली कागदावर झाली. माहितीचे अधिकार डबल लावले, परत रिपोर्ट टाकली माझी. तर इथे जसं म्हणतात की नाही एखाद्या सरपंचाने घोटाळा केला असेल किंवा काही, सगळ्यात मोठा घोटाळा हा ग्रामसभेमध्ये जर जातीवादावर जर काही काम करत लोक ठराव घेत असतील तो सर्वात मोठा घोटाळा. नमस्ते दोस्तों, वापस से आपका स्वागत है एक नए वीडियो में। आज हम लोग पहुंच चुके हैं ग्राम पंचायत स्मार्ट ग्राम पंचायत डब्बा में और हम लोग आज बातचीत करने वाले हैं स्मार्ट ग्राम पंचायत डब्बा की सरपंच श्रीमती योगेश्वरी सी चौधरी जी से। मैडम, आपका स्वागत है हमारे यूट्यूब मंच पर। और हम लोग मैडम का जो राजनीतिक जीवन है उसके बारे में हम लोग चर्चा करेंगे। इस गांव में जो मैडम ने विकास किया है, जो शिक्षा की बात है, ये सारे मुद्दों पर हम लोग आज चर्चा करने वाले हैं। तो मैडम, सबसे पहले आप हमारे दर्शकों के लिए एक छोटा सा आपका परिचय दे दीजिए और हम लोग उसके बाद बातचीत को शुरुआत करेंगे। नमस्कार, माझं नाव योगेश्वरी शत्रुघ्न चौधरी. मी सरपंच डव्वा, तालुका सडक-अर्जुनी, जिल्हा गोंदिया. मी इथे 2.5 वर्ष झाले सरपंच म्हणून काम करत आहे आणि पहिल्यांदाच मी सरपंच म्हणून इथे नियुक्त झालेली आहे. माझ्या परिवारामध्ये माझा एक मुलगा आहे आणि माझे मिस्टर 2017 मध्ये मरण पावले. त्यानंतर मी 2023 मध्ये निवडणूक लढली आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून इथला काम सांभाळत आहे. मॅडम, आपण ज्याप्रमाणे सांगितलं ना, आपण एक महिला पण आहात, तर आपला म्हणजे एकदम राजनीतीकडे वळण्याचं कसं आपल्या डोक्यात आलं? ते सगळं म्हणजे अचानक झाला. मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी म्हणून गोंदियाला राहायची आणि तिथेच मला काही लोकांचे फोन आले की निवडणूक आता म्हणजे लागणार आहे आणि तुम्ही म्हणजे उभे व्हाल का? तर त्यावेळी एकदम म्हणजे सगळं म्हणजे मजाक मध्ये घेतला मी की हा का बरं नाही. आणि त्याच्या अगोदर मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही सरपंच अशा व्यक्तीला बनवा की खरंच गावचा विकास व्हायला पाहिजे. कारण की सरपंच झाले आपण गाव तिथेच आहे अडकला, त्याच्या समोर गेलाच नाही. तर मी जेव्हा आजूबाजूचा वातावरण अगोदर जे पाहत होते त्याच्यावरून असं लक्षात येतं की एक असा सरपंच निवडायचा की जो चांगला काम खरंच याच्याने काम करायला पाहिजे. बस मी एवढाच असा माझ्या गावच्या 1-2 व्यक्तींना म्हटलं. तर त्यांनी मला म्हटलं की मॅडम तुम्ही हो उभे. तर त्यावेळी मी थोडा सहज मजाक म्हणून हो म्हणून दिला आणि ती माझी मजाकची गोष्ट म्हणजे रिअल कशी झाली आता ती सत्यात उतरली. तर ते म्हणजे मलाही माझ्यासाठी पण ते नवीनच आहे आणि आश्चर्यकारक आहे. म्हणजे तुम्हाला ऍक्सिडेंटल सरपंच म्हटलं तर? ऍक्सिडेंटली, बिलकुल म्हणजे काही कल्पना नाही मनामध्ये, असा काही विचार नाही. आणि माझा जो परिवार आहे तर असा कुठलाही म्हणजे राजकीय याच्यात क्षेत्रातला नाही आणि माझ्या परिवारातले सगळे लोक हे शिक्षक पेशामध्ये आहे. बस एक मी सरपंच म्हणून आता ह्यावेळी निवडणूक लढली आणि ती मला लोकांनी विश्वास दाखवून जिंकून आणला आणि त्यांचा विश्वास वर खरा उतरण्यासाठी ती एक माझी एक धडपड होती. आणि आताही माझे प्रयत्न असे राहतील की बरेचसे म्हणजे असं मी म्हणणार की माझ्या गावातले मी फक्त 10% कामं केले आहेत. बरोबर. 90% माझी कामं अजून बाकी उरलेली आहेत. बरं. तर मॅडम, जी उरलेली 90% कामे आता आपल्याला करायची त्यासाठी आपली काय प्लॅनिंग आहे, म्हणजे काय डोक्यात आहे आपल्या, कशा प्रकारे? सर्वात प्रथम तर नाही का जो गावचा मला म्हणजे काम करायचा होता त्याच्यासाठी आमच्याकडे पैसे जे निधी असते ती खूप लिमिटेड राहते आणि त्याच्यामध्ये पण आमचं काही ठराविकच काम करणे असं राहते. आणि मग मार्ग माझ्याकडे दुसरा नव्हता की पैसे कुठून आणायचा, कारण की पैसे असल्याशिवाय आपण गावचा विकास नाही करू शकत. तर त्या याच्यामध्ये मला बस
मध्यंतरी जेव्हा मी जसं सरपंच झाली तर 1-2च महिन्यामध्ये मला कळलं की माझी वसुंधरा ही अभियान आहे आणि अच्छा. त्याच्यात लाखो करोडोचे बक्षीस आहे. हा, हा. तर बस एक तो होता की हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आपल्यासाठी हा, हा. की इथून जर आपण थोडी आपल्याला मेहनत निधी केला आणता येईल. तर आपण निधी आणू शकतो. आणि तिथून आम्ही लगेच म्हणजे त्याची सुरुवात केला की अभियानावर काम केला. आणि अभियान राबवताना असं खूप काही आम्ही म्हणजे केलं नाही की खूप 10 लाख 5 लाख वगैरे खूप खर्च केला आणि आम्हाला पुरस्कार मिळाला. आम्ही एकदम मोजक्या याच्यामध्ये आम्ही कसा गावातील जसा लोकवर्गणीचा लोकांचा सहभाग श्रमदान वगैरे ह्या माध्यमातून आम्ही मला जवळ अंदाजे मी इथं काही फिक्स सांगणार नाही की मी त्या अभियानामध्ये 50,000चा म्हणजे जवळ मी खर्च केला असेल. आणि 50,000मध्ये आपण 50 लाखाचा पुरस्कार म्हणजे गावाला आणून दिला. आणि त्यानंतर मग परत मग मला ते हेच झाला की नाही आपण अभियानच राबवायचे. बरोबर. तर मग नॅशनल पंचायत अवॉर्ड एक होता अभियान. तर त्याच्यामध्ये पण आम्ही लगेच म्हणजे कुठलाही विचार न करता लगेच पार्टिसिपेट केला. आणि ती माझ्यासाठी जी मला जेव्हा माहिती मिळाली ह्या पुरस्कारासाठी ती एकदम शेवटची वेळ होती आणि शेवटचा क्षणही होता. म्हणजे मला 4:30च्या दरम्यान ते म्हणजे माहीत झालं होतं. आणि मी लगेच ते प्रस्ताव पाठवून आम्ही जिल्हा परिषदेला सादर केला. आणि त्याच्यावर मग जो माझी वसुंधरा अभियानमध्ये आम्ही जो काम केला होता तो त्याच्याशी मिळतं जुळतं होता. आणि म्हणून मला त्या अगोदरच्या अभियानाची तिथे मदत झाली. आणि आम्ही जे पुरा भारत देशामध्ये जेव्हा पुरस्कार आपण जे प्रस्ताव टाकला होता तर जिल्ह्यातून आम्ही सिलेक्ट झालो. त्याच्यातून आम्ही विभागातून झालो सिलेक्ट. विभागातून मग महाराष्ट्र राज्यात झाला सिलेक्ट. आणि नंतर मग ते देश पातळीवर झाला. तर माझे कॉम्पिटिटिव्ह म्हणजे आम्ही 10 म्हणजे गाव होते त्याच्यात. म्हणजे काही जसं कर्नाटक आहे, बिहार आहे, श्रीनगर आहे, आंध्र प्रदेश आहे, असे काही म्हणजे 10 राज्याचे 10 राज्यांनी पार्टिसिपेट केला होता. आणि त्या 10 राज्यामधून आपला नंबर लागेल एक होता विश्वास. त्याच्यात 3 म्हणजे प्राइज होते. पहिलाच लागेल हे थोडा तो दिवस आमच्यासाठी अस्मरणीय आहे. म्हणजे ज्या दिवशी मला माहित झाला त्या दिवशी म्हणजे माझ्याकडे म्हणजे ते बोलण्यासाठी शब्द नाही आहेत. आणि ती मेहनत आपली अशी हे राहील. आणि त्यामुळे माझ्याकडे आतापर्यंत पुरस्काराच्या माध्यमातून 1,61,00,000 रुपये आपण आणलेला आहे. आणि परत माझी वसुंधरा 5.0 मध्ये पण आम्ही पार्टिसिपेट केलाय. 1-2 महिन्यात त्याचा रिझल्ट सुद्धा लागेल. आणि त्याच्यातही म्हणजे विश्वास आहे की आपल्याला काहीतरी आपल्या पदरी पडेल. आणि हे जी रक्कम आहे ते ह्या रक्कम मला आता माझ्या गावासाठी विकास करण्यासाठी मला खर्च करायला म्हणजे मदत होईल. आणि बाकीचा जसा दुसरे पण फंड आहेत आपले म्हणजे जास्तचे काम म्हणजे एक सरपंचला 5 वर्ष मिळतात काम करायला. आणि त्या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायतच नाही समजत बहुधा. आणि तो मार्ग नाही मिळत आपल्याला. आणि ती निधी सुद्धा नसते. त्याला आपण म्हणू की ग्रामपंचायत करण्याचा जो आपला अभाव आहे, माहितीचा अभाव आहे, तो सुद्धा नाही राहत. अशामध्ये कसं 2-2.5 वर्ष निघून जातात. आणि एक सरपंच म्हणून मग ते तेवढे कामं करता येत नाही. चॅलेंजेबल आहे सरपंच म्हणून कारण की 5 वर्षात तो विकास करायचा असतो. जिथे काही लोक 10-10, 15-15, 20-20 वर्ष राहून सुद्धा तो तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि 5 वर्षात करणे म्हणजे मी तर म्हणेन की सरपंचच एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपण गावचा विकास 100% करू शकतो. म्हणजे त्यासाठी विल पॉवर असणे विल म्हणजे लोकांचा सहभाग. आपण जिथे ग्रामपंचायत मध्ये काम करतो तिथल्या कर्मचाऱ्यांचा मेन म्हणजे कर्मचारी असतात. आणि कर्मचारी सरपंच हँडल करते. सरपंच काय करते की त्याच्यावर म्हणजे त्यांना मार्गदर्शन किंवा अंमलबजावणी. परंतु ते प्रत्यक्ष उतरवण्यासाठी आपल्याला दुसरे हँड्स लागतात. आणि ते हँडला सगळ्यांना म्हणजे जुळवाजुळव करणे हे सगळं चॅलेंजेबल आहे. कारण की एकीकडे तुम्ही जर बघितला की आपण आपला एक परिवार सुद्धा म्हणजे व्यवस्थित चालू नाही शकत. तिथे एवढ्या गावाला चालवणे म्हणजे हे खूप कसरत आहे. आणि माझा आता जसं आम्ही हा पुरस्कार मिळवला माझी वसुंधरामध्ये तर आम्ही पंचतत्वावर काम केलं. जसं पृथ्वी आहे, जल आहे, आकाश, अग्नी, वायू. आणि आम्हाला जो भारत देशातून पहिला नंबर आला तर तो आम्हाला कार्बन न्यूट्रल मध्ये म्हणजे वातावरणीय हवामान बदल म्हणजे शासन जो
आता एकीकडे जसा सगळीकडे प्रदूषण वाढलेलं आहे, बरोबर आहे. तर तो प्रदूषण कमी करण्यासाठी आम्हाला तो पुरस्कार मिळाला. म्हणजे तो आम्ही तिथे त्याला मात दिला आणि त्याच्यातले जे 17 निकष होते ते 17 निकष मधून आम्ही 16 निकषवर 16 निकष पूर्ण केले होते. अशा पद्धतीने आम्ही काम केलं. आणि माझी म्हणजे एक आता समोरची जी वाटचाल आहे तर ती माझ्या गावामध्ये काही शिक्षणावर मला काम करायचं आहे. शिक्षणावर कामं झालेले नाहीयेत माझ्याकडे. जसं जिल्हा परिषद शाळा आहे तिचे काम करणे आहे. परत माझ्या गावामध्ये 5 अंगणवाडी आहे, त्यांना डिजिटल करणे आहे. परत म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म मला गावात तयार करायचा आहे की जिथे सर्व समाज एकत्रित येऊन त्यांचे सगळे कार्यक्रम झाले पाहिजे. अशा पद्धतीचा हे करायचं आहे. म्हणजे बरेचसे काम आहेत की जे अजून पूर्ण व्हायचे आहेत. फक्त मी 10% कामं आतापर्यंत केलेले आहेत आणि ते 10% मध्ये आपण पर्यावरणाशी संबंधित कामं केले म्हणून तो एक म्हणता येईल की आपण देशामध्ये नंबर 1 आहोत. कारण की आपण जी पर्यावरण जो ढासळत चाललेला आहे त्याच्यावर काम केलं. शासन करोडो रुपये जिथे खर्च करत आहे तरी तिथे पूर्ण होऊ शकत. मला असं वाटतं जर प्रत्येक ग्रामपंचायतनी सरपंचांनी जर पर्यावरणासंबंधी जर कामं केले तर निश्चितच आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी आहे तर त्यांचा जो उद्देश आहे तो निश्चितपणे साध्य आपण करू शकतो. अच्छा, पण असं आहे मॅडम, बऱ्याच लोकांना याची माहिती नसते है ना, तर आपण ही माहिती कुठून मिळवलीत? म्हणजे आपण देश पातळीवरचा पुरस्कार प्राप्त केला तर कुठून आपल्याला ही माहिती पडली? कसं असते, जेव्हा आपण एखादी म्हणजे अभियानमध्ये भाग घेतला पार्टिसिपेट म्हणून तिथूनच आपल्याला मार्ग मिळतात. म्हणजे जे जसं जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, तर यांच्याकडे शासनाचे पहिले GR येतात, ते पत्र येतात आणि ते आपल्याला ग्रामपंचायत पर्यंत ते पोहोचवण्याचं काम करतात. आणि कधी कधी काय होते की ते वेळेवर मिळत नाही सरपंचांना आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांची जाणीव नाही राहत. आणि हे सगळं म्हणजे आपल्याला प्रोव्हाइड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ती माहिती मिळते. आणि जर आपल्याला त्याच्यात काम करायचं आहे तर त्या सरपंचांनी तितका तत्पर राहणं महत्वाचं आहे. होऊ शकते काही शासकीय तांत्रिक अडचणीमुळे आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही, परंतु आपण जर त्याच्यात जसं आता ऑनलाईनचं सगळं हे आहे तर ऑनलाईन मध्ये आपण सगळे GR जे पण काही निघतात आपल्याला माहित होते. आपण जर त्याचा शोध लावला, थोडी मेहनत घेतली आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित केला तर आपल्याला माहित होऊन जाते. तर निश्चितच सगळी माहिती आपल्याला ते असते ना, जसा काम करणारा जर इच्छुक असला तर समोरचा जो शासन प्रशासन आहे ते पण आपल्याला तेवढी 100% मदत करतात. आणि आपणच जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते पण तेवढा म्हणजे हे करत नाही. तर मार्च एप्रिल म्हणजे सुरुवात त्याची होऊन जाते. आणि आताही ज्यांना समजा नॅशनल पंचायत मध्ये वगैरे पार्टिसिपेट करायचं आहे तर ते फरवरी मार्च मध्ये आपल्याकडे येऊन जाते. तर त्यांनी त्यावेळी काय करायचं असतं की ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ते पंचायत समितीला प्रस्ताव पाठवा लागते. पंचायत समितीमधून जिल्हा परिषदला जाते आणि जिल्हा परिषदेतून मग नंतर स्टेप बाय स्टेप त्याकडे जाते ते. अच्छा, तर मॅडम आपण एक महिला आहात, महिला असून ह्या सगळ्या गोष्टी एकदम मॅनेज करणं, तसं आपण आपल्या देशाबद्दल बोललो तर भारत हा पुरुष प्रधान देश आहे आणि एक महिला म्हणून आपण हे सगळं कसं मॅनेज करता? आणि त्यातल्या त्यात आपण व्हिडिओ पण आहात, आता सर नाहीये तुमच्या बरोबर, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कसं करतात? मला असं वाटते की पुरुषांपेक्षा महिला जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. कारण की महिला जी असते ना ती आपला परिवार सांभाळते, घर कुटुंब सांभाळते. जसा पुरुष काय असते की ते कमवून आणतात, पैसे देतात, शेवटी त्या महिलाला देतात ना. आणि महिला मॅनेजमेंट करतात आणि कुठलाही मॅनेजमेंट कोर्स न करता ती महिला इतक्या चांगल्या पद्धतीने घर चालवते. तर त्या महिलापेक्षा मला असं वाटते म्हणजे महिलाच योग्य पद्धतीने गाव चालवू शकते. गाव म्हणजे हा एक प्रकारचा कुटुंबच आहे, इतका आहे की हा विस्तारित आहे. तर तिला चांगला ते म्हणजे दैनंदिन अनुभव असतात की आपण असं केला, मॅनेजमेंट योग्य केला की आपण काम करू शकतो. आणि दुसरं जसं आता माझे मिस्टर 2017 मध्ये गेले, तर त्यानंतर मी कसा जो माझा वेळ होता म्हणजे घरी राहत म्हणजे एक थोडा होता म्हणजे मानसिक घरामध्ये टेन्शन, मग ते विचार. तर इथून मग मी विचार केला की मला माझ्या समोर माझा एक मुलगा होता, मला त्याला घडवायचा होता आणि त्याच्यासाठी
मी जर जितकी चांगली कामामध्ये व्यस्त हा, राहील, हा. प्रसन्न राहील, तेवढा मी त्याला चांगलं शिक्षण हा, देऊ हा, शकेल. बरोबर. तर तिथून मी विचार केला की हा जो माझा वेळ आहे, हम्म. मी काहीतरी वेगळा म्हणजे अच्छा. मनुष्य म्हणून जेव्हा आपण जन्माला आलो, हा, तर एक चांगला काम करून जर गेला तर एक म्हणजे मला समाधान मिळेल असा माझा स्वतःचे विचार होते. आणि जेव्हा मला असा हा ऑफर आला, तर मी लगेच तो स्वीकारला. कारण की मी म्हटलं की माझ्यासाठी हा एकदम गोल्डन चान्स होता की इथूनच म्हणजे मी माझं नाव, मला एक कॅरियर वगैरे असा काही खूप राजनीतीमध्ये मला उंच पदावर जायचं आहे किंवा खूप काही राजकीय करायचं असा माझा काही हेतू नाहीये. अच्छा. माझा फक्त माझ्या गावासाठी करून दाखवायचा की आपण ग्रामपंचायतच्या जे निधी आहे, शासकीय निधी आहे, त्याच्यातून गाव घडवता येते आणि करता येते, हे मला दाखवून द्यायचं आहे की भविष्यात कुठलेही सरपंच हो तर त्यांना एक म्हणजे आदर्श नाही म्हणजे करता येते. जर एक महिला सरपंचने निश्चय केला ना, तर सगळंच काम योग्य पद्धतीने होऊ शकते. आणि माझ्या गावात तर म्हणजे सांगते मी तुम्हाला की गेल्या 5 पंचवार्षिक झाली महिला सरपंच आहे. अच्छा. आणि त्याच्यासाठी मी माझ्या गावच्या लोकांचा जास्त करून धन्यवाद करेन. कारण की माझ्या गावचे लोक इतके म्हणजे हे आहे की ते महिला सरपंच निवडतात. म्हणजे त्यांना, माझ्या गावच्या लोकांना माहित आहे की महिला आपल्या डब्याला सांभाळू शकते. तसा तर आमचा गाव आहे 3418 लोकसंख्येचा, म्हणजे मोठा गाव आहे. म्हणजे तालुक्यामधून दुसऱ्या नंबरवर गाव आहे आपला मोठ्यामध्ये. इतक्या मोठ्या गावची महिला सरपंच होणे एक म्हणजे मी स्वतःला भाग्यशाली, आणि माझ्या गावचे लोक त्याहून म्हणजे माझ्या गावचे लोक सुशिक्षित आहेत, त्यांनी ते जागरूक आहे की कुणाला आपण इथे बसवायला पाहिजे सरपंच त्याची जाणीव त्यांना आहे. आणि त्यांच्या याच्यावर विश्वासावर खरा उतरणं हा माझा कर्तव्य आहे. आणि माझा सामोरी प्रयत्न तोच राहील की मला निवडून दिलेला आहे तर त्यांना 100% म्हणजे खरं उतरण्याचं मी काम करणार आहे इथे. अच्छा. आणि याच्यामध्ये मला तर अडचणी भरपूर आल्या आहेत. म्हणजे माझ्यावर आतापर्यंत 4 पोलीस कंप्लेंट झालेल्या आहेत. 4 पोलीस कंप्लेंट कशाबद्दल? एक होता माझ्याकडे, म्हणजे जसा काही पाणी टाकीचा मुद्दा वगैरे होता आमच्या गावात वगैरे. आता कसं आम्ही जेव्हा सरपंच म्हणून काम करतो तर आम्हाला कसं त्या गावाचा विचार करतो आम्ही. त्यावेळी आम्ही कुठला पर्टिक्युलर एक समाज नाही पकडत किंवा एक व्यक्ती नाही पकडत. तर काम करताना कसं मग गावामध्ये काही 1-2 लोक तर असतातच ते की ते मग त्याच्यामध्ये मग समाज आणतात, जातीभेद निर्माण करतात किंवा एखाद्याला सपोर्ट होऊ शकते. जसा मी माझ्या जो काम करण्याचा हे पद्धत आहे त्यांना नाही आवडत असेल किंवा आतापर्यंत जे कामं झाले नाही, पुरस्कार कधीच माझ्या ग्रामपंचायतला एकही नव्हता. ते आपण मोठे पुरस्कार म्हणजे भारत देशातला पुरस्कार जो आणला आपण गावासाठी, होऊ शकते त्यांना नाही पचत असेल. म्हणजे त्यांना असं वाटत असेल ना की समोर आमच्यासाठी हे आहे म्हणून, म्हणजे नाही का भीती निर्माणच्या पोटी ते सगळं करतात. जसं एखादी अडवणे कुठेही तर मग पोलीस कंप्लेंट टाकणे. आता अजून माझ्याकडे माझी एक रिपोर्ट गेली आहे कोर्टात की दुकान गाड्यातून आम्हाला जबरदस्ती वगैरे काढलं म्हणून, नाही का आमचं सामान फेकलं, अशा पद्धतीने एक आहे केस माझ्यावर. तर सरपंच कधीच स्वतः निर्णय घेत नाही. सरपंच ग्रामसभा आणि त्याची कमिटी मासिक मध्ये जेव्हापर्यंत ठराव होत नाही, नियमानुसार जेव्हापर्यंत आपण त्याला नोटीस देत नाही तेव्हापर्यंत आपण कुठलीच कारवाई नाही करत ना. तर एक म्हणजे कसा अडथळा, म्हणजे कुठे कधी काम. आणि माझ्या ग्रामपंचायतला म्हणजे आतापर्यंत 7 ते 8 माहितीचे अधिकार लागले. आताही नुकतंच एक 8वा एक लागला आहे 18 तारखेला. तर अशा पद्धतीनं सुरू राहते. परंतु माझा इतका म्हणजे मला स्वतःवर विश्वास आहे की आपलं काम जर बरोबर आहे ना तर आपल्याला कोणाला भियाची गरज नाही. आणि कितीही असे माहितीचे अधिकार लागू, कितीही पोलीस कंप्लेंट होऊ दे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून, कारण की समोरच्या व्यक्तीचा उद्देशच हा आहे की आपण कुठे त्या रस्त्यातून डिस्टर्ब होतो. आणि मला असं वाटते त्याच्यासाठी आपण का बरं डिस्टर्ब व्हायचं. म्हणजे हे तर असं झालं ना की आपण त्याला जास्त महत्व देतो. मी स्वतःला इतका म्हणजे हे समजते की आपण त्याला, त्या लोकांना इतका आपलं परेशान केलंय की तो रात्रंदिवस ते आपल्याच बद्दल विचार करतात. म्हणजे दिवस रात्र ते कसं सरपंच काय करते, कुठे जाते, कोणते काम करते, म्हणजे 24 तास नजर म्हणजे ठेवणे हे एखादं महिला सरपंचावर. याच्या अगोदर जसा पाण्याचा प्रश्नाबद्दल मी बोलेल तुम्हाला की जलजीवन मिशन सारखे कामं झाले आपल्या गावामध्ये.
कागदावर राहिले पूर्ण अच्छा. कामं. 1 करोडची जी मुख्यमंत्री योजना झाली कागदावर राहिली. तर याच्यात कधी माहितीचे अधिकार लागले नाही. करोड रुपये कागदावर राहिले, खाऊन बसले, कामं झालेले नाही. आजही माझ्या गावात त्या मुख्यमंत्री पेयजल योजनेचा पाणी गावात येत नाही. अच्छा. मी आताही माझ्या पुराणे जे आहे स्त्रोत आहे आमचे, काही नवीन स्त्रोत तयार केले आम्ही, याच्या माध्यमातून पाणी आहे. पण 100% पाण्याचा प्रश्न माझ्या गावातला अजूनही गेलेला नाही. तर हे असे बरेचसे मुद्दे आहेत अगोदरचे, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाहीये. त्याच्यावर न माहितीचा अधिकार लागलेला आहे. आणि जिथे आपण पुरस्कार आणत आहोत, पुरस्कारावर माहितीचे अधिकार लावत आहेत. दुसरे म्हणजे त्या गावाच्याच व्यक्तीला एक्सेप्ट नाहीये की आपल्या गावाला पुरस्कार भेटायला पाहिजे. हा त्यांच्या मागेचा कारण असू शकते. इतक्या तीव्र लेवलचे म्हणजे इतके काही लोक म्हणजे खालच्या स्तरावर गेलेले आहेत की महिला सरपंच, तेही विधवा, की तिच्या घरचा कोणी नाही बोलण्यासाठी वगैरे, त्याच्या मागे इतका परेशान म्हणजे इतक्या स्तरावर लोक म्हणजे जाऊ शकतात हे सिद्ध होते. आणि पुरुष जर सरपंच असतात तर मला असं वाटतं इथपर्यंत ते गोष्ट आली नसती. एक महिलाला काय म्हणजे समाजामध्ये कसा कमजोर ह्या माध्यमातून म्हणजे बघितले जाते. आणि कुठे ना कुठे महिलांवर दररोज पहा तुम्ही अत्याचार हे होतच राहतात. कधी दाखवून अत्याचार होतात, कधी न दाखवून अत्याचार होतात. काही दिसतात, काही लपवले जातात. पण मी इथे म्हणजे ज्यांनाही जे आपल्या याच्यात आहेत म्हणजे आपल्याला त्रास देण्याचा मानसिकतेमध्ये आहे त्याच्यामध्ये, त्यांना मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही महिला सरपंच एकटी नाही आहे. बरोबर. ही महिला सरपंच 3,418 लोकसंख्येने तयार केलेली लोकनियुक्त सरपंच आहे. तर ही कुणाला घाबरणार सुद्धा नाहीये. वाटल्यास त्यांना घाबरून मी शांतपणे अजून पुरस्कार आणणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कामात निरंतर आणि त्यांच्या ह्या त्रासामुळे मी कुठेच डगमगणार नाहीये. उलटा मला माहितीये का, ते जेवढा मला त्रास देतात ना, प्रत्येक वेळी माझा अनुभव आहे आता 2.5 वर्षाचा, त्यांनी जेव्हा जेव्हा मला त्रास दिलाय तेव्हा तेव्हा माझ्या गावाला पुरस्कार मिळालेले आहेत. तर हा त्रास तुम्हाला माझ्यासाठी आता काल परवाच एक, मी इथे नाव नाही सांगणार त्यांचं, त्यांनी माहितीचे अधिकार डबल लावले, परत रिपोर्ट टाकली माझी. तर मी तुमच्या माध्यमाने हे निश्चित सांगते की त्यांनी दिलेला हा जो त्रास आहे तर निश्चितच मला माझी वसुंधरा अभियान मध्ये अजून पुरस्कार मिळणार आहे. मिळेलच, हा माझा आत्मविश्वास आहे. त्यासाठी आम्ही देखील आपल्या चॅनल कडनं आपल्याला शुभेच्छा देतो की अजून आपल्या रिझ्यूम मध्ये अजून पुरस्कार गावासाठी आणावेत. मॅडम, आता आपल्याला जो नॅशनल लेवलचा पुरस्कार मिळाला आहे आणि त्यानंतर बऱ्याच नॅशनल मीडियानी आणि इव्हन इंटरनॅशनल मीडियानी आपल्याला BBC सारख्या मीडिया चॅनलनी आपल्याला कव्हर केलंय. त्यानंतर आपल्या जीवनात काही बदल झालेला आहे. सरपंच म्हणून तर तो आपण बघतोच, पण ऍज अ सरपंच आपण हे सगळं जे केलं आहे गावासाठी, त्यानंतर आपल्या पर्सनल लाईफ मध्ये काय म्हणजे चेंज आपल्याला बघायला मिळतो? पर्सनल लाईफ मध्ये बरेच चेंज झालेला आहे. जसं आता एक म्हणता येईल आपल्याला की रिलेशन मध्ये तर आपल्याला सगळे ओळखतात, परंतु एक सरपंच म्हणून इथे म्हणजे पर्सनल आणि दोन्ही घेईल मी, की काही सरपंच असे आहेत की साधा आपण जसं पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला जातो तिथं साधा काही लोकांना म्हणजे बसण्यासाठी सुद्धा चेअर मिळत नाही, तेवढा मान सन्मान मिळत नाही. तर पुरस्काराच्या माध्यमातून मला असं वाटते की एक एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामुळे आपला नाव, आपली कीर्ती आणि आपण जो काम करतो तो इतरांपर्यंत पोहोचण्याचं काम झालेलं आहे. आणि इतरही सरपंचांना कसं मार्गदर्शन म्हणजे त्यांना एक प्रेरणा मिळाली आहे. आणि इव्हन जे बाकीचे गावातले लोक आहेत ना दुसऱ्या, तर त्यांना पण माहित झालेलं आहे की असे पुरस्कार सरपंच आणू शकते, लोक जागरूक झाले. आणि दुसरी गोष्ट की मला असं वाटतं की साधा मला जिल्ह्यातही कोणी ओळखत नसेल, पण आज मला पूर्ण भारत देशातून सगळे लोकांचे फोन येतात. इव्हन मला कधी कधी उचलण्याचा म्हणजे वेळ सुद्धा नाही मिळत, तर फोन इतके येऊ लागले मला, लोकांनी ओळखा. आता काल एक इव्हेंट होता नागपूरला पंचायत परिषदचा, तर त्याच्यामध्ये जेव्हा 2 मिनिटं मला त्यांनी दिलं बोलायला, तर त्यावेळी मी
जेव्हा चर्चा झाली की माझा नंबर तुमच्याकडे आहे का हा, बा हा, बोलायचा, हम्म. तर तिथे सगळ्या लोकांचा म्हणजे जवळजवळ तिथे 100-150 लोक होते. हा, हा. तर त्यांच्या तोंडून निघालं की मॅडम तुम्हाला कोण नाही ओळखत आणि तुमचा नंबर सगळ्यांजवळच हा, आहे. हा, हा. तर हा बदल झाला अच्छा. की हम्म. मला म्हणजे आज हम्म. जी माझी इच्छा होती की आपल्या कामामुळे लोकांनी आपल्याला हम्म. ओळखायला पाहिजे, हम्म. हम्म. दुसऱ्यामुळे आपल्याला ओळखी मिळण्यापेक्षा हम्म. स्वतःच्या कामाने मला ती ओळख मिळाली. निर्माण झाली आहे. लोक मला ओळखतात बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय होते की बरेचसे हम्म. गावासंबंधी जे कामं करायचे असतात ना, हम्म. तर कुठे ना कुठे त्यांची मदत होते. मदत होते. आणि काही लोक स्वतःहून फोन करतात की मॅडम हम्म. तुमच्या गावासाठी आम्ही अशी हा, मदत हा. करणार आहोत हा, हा, तसा. हा. तर तो एक बेनिफिट मिळाला मला. हम्म. पर्सनल जर विचार केला तर पर्सनल मध्ये बस्ती माझा ओळखी जास्त हा, झाली, हा, लोकांशी जास्त लोकांशी संपर्क आला. हम्म. इतका म्हणजे झाला म्हणजे. तर आपला एक मुलगा पण आहे आणि हा. तो जेव्हा आईचं या प्रकारचं यश बघतो तो काय बोलतो मग? मी मुलासंबंधी म्हणजे सांगतो इथे की जेव्हा माझ्या मुलाला बीटेक VNIT मध्ये जेव्हा त्याची ऍडमिशन झाली, तर त्याच्याकडे 2 महिने तो घरी होता सुट्टीवर. अच्छा. आणि 2 महिन्यानंतर नेऊन देतात आणि त्याच पिरियड मध्ये हे अभियान राबवायचे होते मला. तर मी माझ्या मुलाला म्हणजे इथे सांगितले की 5 मिनिटं सुद्धा वेळ देऊ शकली नाही त्यावेळी. तर त्यावेळी त्यांनी प्रत्येक वेळा मला म्हटलं की मॅडम मम्मी तुला म्हणजे माझ्यासाठी वेळ नाही म्हणून हा एक शब्द म्हटला होता. तर पण माझा फोकस फक्त ते याच्यावर होता, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे तेवढा म्हणजे वेळ देऊ शकली नाही. आणि त्याला कसं वडील नसल्यामुळे त्याची इच्छा अशी होती की मम्मीच्या सोबत मी वेळ घालवणार, तर तो वेळ मी त्याला देऊ शकली नाही. त्याच्यासाठी मला आजही खंत वाटते. परंतु जेव्हा पुरस्कार मिळाला मोदीच्या हस्ते, त्यांनी मला स्वतःहून फोन केला नागपूरवरून कॉलेजमधून. म्हणजे त्याने एक शब्द म्हटला की मम्मी तुझ्यामुळे माझा कॉलर टाईट झाला. आणि सगळ्या कॉलेजमध्ये मला की म्हणतात की म्हणजे तुझी मम्मीला मोदींजींनी पुरस्कार दिला अशा पद्धतीचा. म्हणजे त्यावेळी त्याचा जो हे होता की मम्मी माझ्याकडे लक्ष देत नाही, तो त्या दिवशी त्याला कळलं की ह्या सगळ्या याच्यासाठी माझ्या मम्मीने मला वेळ नाही दिला. आणि त्याला ते एक गर्व जाणवला आणि त्याला गर्व, त्यांनी स्वतःहून म्हटलं मम्मी की मला गर्व आहे की माझी मम्मी तुझ्यासारखी आहे म्हणून. ठीक आहे. तर मॅडम म्हणजे आपण आता एक महिला तर बऱ्याच महिलांची समाजात आपण कुचंबना होताना बघतो आणि त्यातल्या त्यात आपण त्यातनं बाहेर आलात आणि इतकं मोठं अचीवमेंट आपल्याला या ठिकाणी आपण संपादन केलं आहे. तर आपण महिलांना काय सांगू इच्छिता आजच्या म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमाने महिला कशा वर येऊ शकतात किंवा तुम्ही ज्या पदापर्यंत पोहोचल्यात तिथपर्यंत पोहोचायला त्यांना काय केलं पाहिजे, आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी इथे जे आपले सगळे जे महिला आहेत त्यांना माझ्या गावच्या आणि सगळेच जेवढे महिला आहेत तर त्यांना इथे मी सांगेन की महिला ही झाशीची राणी आहे. महिला ही सावित्रीबाई फुले सुद्धा आहे. ज्या अर्थी आपण प्रत्येक याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेचं नाव घेतो, झाशीच्या राणीचा, म्हणजे एक साधाही रूप आहे महिलामध्ये आणि विराट रूप सुद्धा आहे. तर डिपेंड करते की त्या महिलांनी कोणत्या वेळी आपल्या शक्तीचा वापर करता आला पाहिजे. महिलांनी सगळ्यात पहिले तर स्वतःला ओळखायला पाहिजे की माझं अस्तित्व काय आहे. आणि हा जो आपण म्हणतो ना की अत्याचार वगैरे होतो, जेवढा तुम्ही घाबराल, महिला घाबरतील तेवढ्या लोक त्रास देतील. मला तर असं वाटते की आपण इतका मजबूत व्हायचा की आपल्यामुळे दुसरे लोक परेशान व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांची मानसिकता महिला एक बिघडवू शकते असं मला वाटते. आणि त्या महिलांनी सर्वात पहिले तर आपण आपला म्हणजे अस्तित्व जर टिकवायचं असेल ना, तर त्यांनी त्यांची जो फावला वेळ आहे, म्हणजे घर वगैरे तर चालायचंच असते सगळ्या महिलांना, त्याच्यामध्ये त्यांनी आपली एक ओळख निर्माण करायला पाहिजे. कुठलाही क्षेत्र असो, जो पण कुणी कृषी क्षेत्राशी निगडित असेल किंवा कुठला साधा छोटासा जरी व्यवसाय करायचा असेल महिलांना किंवा कुठलाही काम करायचं असेल, मला असं वाटतं 100 रुपये रोजीनी जरी ते कामावर जात असेल, पण तो काम जर मन लावून नीटनेटका आणि एक इतरांपेक्षा जर वेगळा केला चांगला, तर निश्चितच छोट्या कामातूनही तिची एक ओळख निर्माण होऊ शकते. अशा बरेच महिला आहेत की ज्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. ओळख निर्माण करण्यासाठी जास्त काही करायची गरज नाहीये. आपल्या कामामध्ये सातत्य, प्रामाणिकपणे, निडरपणा, हे जर तुम्ही 3 गोष्टी ठेवला, निडर तर याच्यासाठी कारण की एकटा वावरत असताना इतर जे असतात
त्यांना हम्म. त्यांच्यावर मात करण्यासाठी बरोबर. तिला ती शक्तीची गरज आहे. हम्म. म्हणजे वेळ आली तर सावित्रीबाई फुले पण बनायचा आणि वेळ आली तर झाशीची राणी सुद्धा बनायचा. अच्छा. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपली कमजोरी दाखवायची नाही, उलटा समोरच्या व्यक्तीला असं तयार म्हणजे असं दाखवा तुम्ही की माझ्यापेक्षा तू कमजोर आहे. बरोबर बरोबर. भियाचं काही कारणच नाहीये. बस मन लावून काम करा आणि आपोआपच जे समोरची वाटचाल आहे, समोरचे मार्ग आहेत ते मोकळे होत जातात आणि आपल्याला ती दिशा सुद्धा मिळते. बरोबर. आपण समोरच जाणार नाही, महिला समोरच जाणार नाही तर तिला ती नवीन दिशा सुद्धा मिळणार नाही. बरोबर. आपण जसं मुलाला जसं सांभाळ करायचा एखाद्या मुलीला, ती खूप तिच्या मनात विचार येते की मी मुलाला काय शिकू, कसं शिकू, उद्या कोणता स्वयंपाक करायचा आहे, त्याचं नियोजन करते. त्याच पद्धतीने तिने आपल्या एक वेगळी ओळखसाठी छोटा काम असो किंवा मोठा काम, कुठलाही क्षेत्र असो, आज जर तुम्ही बघितलं असेल ना, मोठ्या मोठ्या पदावर जर महिला आहेत तिथेही महिलांचा काही पद्धतीने वेगळ्या पद्धतीने छळ होते किंवा त्यांना मानसिक त्रास होते. तर मला असं वाटतंय की भियाची गरजच नाहीये. बरोबर. एक महिला सगळे मिळून जर एकत्र आली किंवा ती एकटी सुद्धा हे झाली तर सगळे बस एक प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे आणि पूर्ण धाडस घेऊनच काम करायचं, तेव्हाच ती महिला समोर जाईल, अन्यथा ती जाऊ शकणार नाही. तर मॅडम, लोकांचा एक असा समज आहे की म्हणजे एक व्यक्ती जो सरपंच पदापर्यंत पोहोचतो तो 5 वर्ष तिथे कायम असतो आणि त्या 5 वर्षामध्ये तो अतिशय धनाढ्य म्हणजे होतो किंवा तो अर्थार्जन करतो. तर हे कितपत खरं आहे किंवा एखाद्या सरपंचांनी जर असा करायचा प्रयत्न समजा केला तर कितपत तो करू शकतो? काय वाटतं आपल्याला? काय घोटाळे करण्यासाठी वाव इथे आहे? सरपंच आणि ग्रामपंचायत जे आहे, बघा ग्रामपंचायत मध्ये जे पण कामं होतात तर ते ग्रामसभाशिवाय होत नाही. अच्छा. समजा तुम्हाला एखादी काम करायचं आहे, ठराव घ्यायचा आहे, जरी सरपंचाला वाटलं की एखादं जसं बोरिंग इथे मला एक्सच्या घराजवळ करायची आहे, परंतु ग्रामसभेने जर ठरवलं तिथे नाही दुसऱ्या ठिकाणी, तर घोटाळा होण्याचा काही चान्सेस नाहीये. म्हणजे ग्रामसभामध्ये इतका पॉवर आहे की गावाचा कायापालटही करू शकते आणि समजा ग्रामसभेमध्ये जातीवाद आणि समाजच्या काही असा राहतो गावखेड्यामध्ये, तो येतोच प्रश्न, तर अशा वेळी तो गावचा विकास नाही होऊ शकत. मी तर म्हणेल की इथे जसं म्हणतात की नाही, एखाद्या सरपंचाने घोटाळा केला असेल किंवा काही, सगळ्यात मोठा घोटाळा हा ग्रामसभेमध्ये जर जातीवादावर जर काही काम करत लोक ठराव घेत असतील, तो सर्वात मोठा घोटाळा आहे. सगळ्यात पहिले जी पारदर्शकता असते ना ग्रामसभेची, तर त्या याच्यामध्ये लोकांनी गाव समोर ठेवून जर ठराव पारित केले ना, तर मला नाही वाटत की कुठल्याच सरपंचामध्ये इतकी ताकद आहे की ते घोटाळा करू शकतात. घोटाळा होण्याचं कारणच एक आहे, आता बरेचशे गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, आपण इथे कोणाला पर्सनल असं काही बोलणार नाही, परंतु ग्रामसभेमध्ये जर ठराव पारित झाला आणि ग्रामसभेने जर ठरवला तर सरपंचची ताकद नाहीये की ते घोटाळा करू शकेल. आणि समजा एखादी असतात, सगळेच व्यक्ती सारखे नसतात, जर काही व्यक्तींना जसा काम नाही करत किंवा काही याच्यात असतात, काम न करता पैसे उचल करतात, तर ते आजकाल कसं सगळं ऑनलाईन आहे, सगळं दिसते. आजकाल शासनाने नवीन नवीन ऍप सुरू केलेले आहेत की ज्याच्यात ग्रामपंचायतला सर्व माहिती टाकायची आहे. तर पंचायत निर्णय असो की अजून दुसरे ऍप असो, तर याच्यामध्ये सगळं हे करायचं आहे. लोकांना जसं 15 वित्ताची काही कामं झाली असतील काय, ते सगळं दिसते, तर लोक जागरूक नाहीये. ग्रामपंचायत मध्ये घोटाळा झाला म्हणजेच याचा अर्थ आहे की त्या गावचे लोक जागरूक नाहीये. जिथे लोक जागरूक आहे तिथे घोटाळा होऊच शकत नाही. आणि एखादी समजा सरपंच जसं म्हणतं की विकास केला त्यांनी, डिपेंड करते की तो सरपंच त्याची परिस्थिती काय आहे, नाही का. समजा तो म्हणजे एकदम आर्थिक त्याची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि तो एकदम जर वरच्या याच्यापर्यंत आला, तर तिथे पण तुम्ही डायरेक्ट त्याला म्हणजे असं नाही म्हणता येईल की ह्याने खाल्लं, तुम्ही रीतनुसार त्यांना माहिती मागू शकता, त्या कामाची विचारू शकता. तिथे जर आढळला तर निश्चितच तो घोटाळा झाला, परंतु तसा न करता होऊ शकते ना त्यांनी दुसऱ्या सोर्सेसने केला असेल, तर मला असं वाटते ग्रामपंचायत ही पारदर्शकता होऊ शकते, परंतु
जर जागरूक नसतील त्या गावचे हा, हा. तर निश्चितच गावात असेच कामं होणार आहे जे कागदावर होतील, पैसे घेऊन प्रत्यक्षात उचल. दिसणार नाही. माझ्याही गावात झालंय. हा, हा. म्हणजे मी आता मगाशी जसं बोलला, मुख्यमंत्री सारखी योजना झाली आहे ती तशीच झाली, कागदावर झाली. कारण की त्यावेळी लोकांनी प्रश्न नाही उचल केला. अच्छा. जर प्रश्न उचल केला असता तर मला असं वाटतं त्याचे बिल नाही निघाले असते आणि करोड रुपयाचा घोटाळा नाही झाला असता इथे. तर लोकांचा मी इथे लोकांना दोष देणार, एक सरपंचला म्हणून देणार नाही. जरी इथे बसणारा व्यक्ती तो शिक्षित आहे की अशिक्षित आहे, परंतु त्याला एक शासकीय कर्मचारी दिला गेला आहे, सचिव म्हणून आपण. तर त्याचा काम आहे त्या नियमामध्ये बसवणे, त्याचा काम आहे पूर्ण अभिलेख कागदपत्र ग्रामपंचायतीची तयार करणे. सरपंचाला जर ती माहिती असती बरोबर तर गव्हर्नमेंटनी शासकीय कर्मचारी दिला नसता ना. तर म्हणजे सरपंचाला जर घोटाळा करायचा असेल तर तिथे सचिवाला बुद्धी असणे आवश्यक आहे. त्याच्या बुद्धीने मग सरपंच करू शकतो. आणि हा कसा त्रिकोण आहे ना, जरी सरपंचाने 10 रुपयाच्या जागी 50 रुपये घेतले किंवा खर्च दाखवला आणि तो काम 10 रुपयाचाही नाही झाला, तर तिथे तेवढाच दोषी तो सचिव पण आहे. बरोबर. तेवढाच दोषी रिलेटेड जो विभाग आहे तो पण आहे, कारण की शेवटी त्यांचे पण सिग्नेचर लागतात. आणि दुसरी गोष्ट त्या गावची जनता, कारण की जनताच सगळा उघड करू शकते. आणि म्हणजे जनता ही ग्रामसभा म्हणून म्हणतात ना, ग्रामसभा ही अधिनियम मध्ये मोडते. बरोबर. त्याला एक नियम आहे. तर त्या सगळ्या नियमाने जर कामं झाली, जो काम झाला त्याचा विचारा तुम्ही, त्याची माहिती मागवा. आणि अजून इथे एक मी बोलताना बोलील की जर आपल्याला सरपंच म्हणून जे काम करतात, कधी काय होते, प्रत्येकच गोष्टी नियमात होत नाही. काही गोष्ट जर आपल्याला जास्तची कामं करायची असतात, अभियान असो किंवा दुसरे कोणते काही, गावाचा विकास थोडासा आपल्याला जास्त जलद गतीने करायचा आहे, तर कुठे ना कुठे म्हणजे छोटे मोठे काम एक्स्ट्रा करायसाठी कुठे ना कुठे ते सगळं होते. आणि नियमावर बोट ठेवलं तर काम होणार नाही. आणि परंतु आपले जर कागदपत्र बरोबर असले आणि आपण व्यवस्थित पारदर्शकता दिला, एखाद्या सरपंचाने जर ग्रामसभेत किंवा दुसऱ्यांना माहिती दिली, ज्यांनी जे प्रश्न केला त्याच्यावर बोलले, ते पारदर्शकता महत्वाचं आहे. तर ते खुले, म्हणजे आज बंद कमऱ्यामध्ये ग्रामसभा घेण्यापेक्षा आपण जर खुल्यामध्ये ग्रामसभा घेतला, आणि म्हणून हे जी गावची लोक आहेत जी जागरूक नाही म्हणून काही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभाच तहकूब होतात. बरोबर. आणि ग्रामसभा तहकूब झाली तर नंतर तहकूब सभेमध्ये मग ते काही लिहू शकतात ना. आता जसा मी सांगत शेवटपर्यंत ग्रामस्थ म्हणजे ग्रामसभेमध्ये तुम्ही मांडा, नियोजन ग्रामसभेमध्ये करा, ग्रामसभेमध्ये तुम्ही आर्थिक व्यवहार मागा किंवा ते एक काही त्याची हे असतात नियम वगैरे, माहिती मागायची असली, लेखाजोखा मागायचा असला तर त्याचा काही पहिले पत्र व्यवहार करायचा. आणि माहिती ज्याचं काम बरोबर आहे तो बरोबर देणारच आहे. आणि म्हणजे बरेच घोटाळा होतातही, इथं मी मान्य करणार. आणि काही ठिकाणी म्हणजे चांगला काम करतात काही सरपंच, मन लावून करतात, जीव ओतून करतात. अक्षरशः जर सरपंचाने ठरवलं ना गावाचा विकास करायचा आहे, तर मला असं वाटतं त्या सरपंचाला स्वतःचा घर सुद्धा विसरावं लागतं. नाही, हे बरोबर आहे. राजनीतिक जीवनामध्ये तुम्हाला पर्सनल लाईफ नसतेच म्हणा. मी कारण की 1-2 वर्ष झाले ना, म्हणजे माझ्या परिवारात तर माझा एक मुलगा आहे, त्याला वेळ देऊ शकली नाही. बरोबर. ते म्हणजे एक काय म्हणतात जुनून सारखा, म्हणजे आपल्याला त्या ह्याच्यापर्यंत पोहोचायचं असते, हे सगळं होते. तर ह्या होत्या ग्रामपंचायत डव्वाच्या सरपंच श्रीमती योगेश्वरी चौधरी. आपण यांच्याशी आज दिलखुलास गप्पा केल्यात. आपण समजलं की कशा प्रकारे त्यांनी ह्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गावाच्या विकासात आणि विकासापासनं ते नॅशनल लेवल पर्यंतचे पुरस्कार त्यांच्या रेजिम मध्ये प्राप्त झाले. शिक्षणावर आपण त्यांच्याशी बोललो. विशेषतः एक महिला म्हणून महिलांनी कशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वर येता येईल, सरपंच म्हणून काय करता येतो आणि काय करता येत नाही, किंवा काय घोटाळे होतात, काय होत नाही, या सगळ्या विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा केली. मॅडम, पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनल तर्फे मी आपल्याला धन्यवाद करतो की आपण वेळ दिलात. आणि एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला अशी बोलावीशी वाटते की इंटरव्ह्यू साठी आम्ही वेगवेगळ्या लोकांना, आम्ही वेगवेगळ्या सरपंच लोकांना विशेषतः संपर्क करतो, पण आपण ज्या पद्धतीने म्हणजे ज्या नम्रपणाने आपण आम्हाला रिस्पॉन्स केला,
त्याबद्दल मला माझ्या चॅनलकडनं आपल्याला सल्यूट करावासा वाटतो. आपण अतिशय नम्रपणे आमच्याशी बोललात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद करतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी सुद्धा पण आपला तुमच्या चॅनलला आणि तुम्हाला सगळ्यांना इथे माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने गावच्या लोकांच्या वतीने हा, तुम्हाला धन्यवाद करते, कारण की माझे माहिती ही इतरांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचणार आहे. आणि होऊ शकते काही सरपंच म्हणा किंवा काही गावचे लोक सुद्धा बरोबर. जागरूक होऊ शकतात. हा, आणि इथून काही प्रेरणा जर दुसऱ्याला मिळत असेल हा. तर निश्चितच हा श्रेय तुम्हाला जाईल. आणि धन्यवाद.